होते. आता रॅपिड फायर राऊंड आहे. अरे पटापट उत्तर द्यायचे. ठीक आहे. सेटवरचा फूड पार्टनर कोण आहे ज्याच्यासोबत डबा शेअर केलाच जातो? सगळे सगळे एकमेकांवर डबा शेअर करतात. सगळे असं तुमचा असं बोलतच स्पेसिफिक कसा कोणी? नाही 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 नाही, आम्ही एकत्र सगळे जेवायला बसतो. ओके. अचानक पॅकअप झालं की मनात पहिला विचार काय येतो? झोपायला मिळणार की फिरायला जाता येईल? डिपेंड पार्टी करूया. सतत पार्टीचा विचार असतो. ओके. हेवी इमोशनल सीन झाल्यानंतर मूड नॉर्मल कसा करता? मला फार काही ती कमालच आहे. ती अशी बटन दाबलं की ती इमोशनल होते आणि लगेच ती नॉर्मल होते. Switch. म्हणजे स्विच ऑफ स्विच ऑन करायला हेमांगीला खूप उत्तम जमतं आणि मी ती ॲक्टर म्हणून सिनियर ॲक्टर म्हणून मी नेहमी ऑब्झर्व करते कारण मला तसं राहता येत नाही. मी त्या झोनमध्ये खूप काळ रेंगाळत राहते. सो तिने जे अचीव केलं आहे ते कमेंडेबल आहे आणि नटाने अशा पद्धतीने असावं असं मला वाटतं. इतकं त्याच्यात रमून जाऊ नये. सो ती खूप छान आहे. आणि हेवी सीन्समध्ये असं होतं की कोण ना कोणतरी काय ना काहीतरी शाब्दिक कोट्या करतं. आमचे डिरेक्टर खूप जॉली आहेत. ते काहीतरी बोलतात आणि मग वातावरण नॉर्मल होऊन जातं. ओके. मेकअप रूममध्ये सर्वात जास्त वेळ कोण घालवतं? कुणीच नाही. नाही, कुणीच नाही. कधी एकदा मेकअप होतोय आणि इकडे येऊन बसतोय आम्ही. चकड्या फेकतोय, नाश्ता खातोय, तेच चालू. सेटवर सगळ्यात जास्त प्रँक्स कोण करतं? नाही नाही, आम्ही खूप असे जोक वगैरे करत असतो. हां, आमचे मनीष सर मनीष सर प्रँक करतात. हो, इमोशनल प्रँक करतात ते. ओके. मालिकेची संपूर्ण टीम एकत्र असताना गप्पांचा मुख्य विषय काय असतो? अरे बापरे. Gossip की काम? आधी ते फूड असतो बऱ्याचदा, फूड असतो आणि पिकनिक कधी, हा एक दुसरा मुद्दा. आणि त्याला काहीही हेडर फुटर वगैरे असं काहीही नाहीये. सुरुवात शेवट आम्ही कुठल्याही गोष्टीवरून पिक्चरवरून पुस्तकावरून गाणीवरून म्युझिक कशावरही जातो. मग पॉलिटिक्स कशावरही आम्ही बोलू शकतो. ओके. आम्हाला सगळ्यातले सगळं येतं. गॉसिप पण. ओके. शूटिंग शिफ्ट सुरू होण्यापूर्वी तुमचा एनर्जी डोस काय असतो? कडक चहा की ब्लॅक कॉफी किंवा अजून काही? मला गाणी. मला चहा लागतोच. ओके. सेटवर दिग्दर्शकांचा सगळ्यात जास्त लाडका कलाकार कोण आहे? ही मी? हिला अंबर दत्तक मला घेतलं नाही हिला दत्तक घेतलंय. जयंत पवारांनी हिला दत्तक घेतलंय. ही दत्तक मुलगी आहे. मी त्यांना कन्व्हिन्स करते तुम्ही मला दत्तक घ्या म्हणून, माझं पालकत्व स्वीकारा म्हणून. मी काल पालकची ही अमृताचा विरोध इथे खपवला मी. एक दिवस जर ही नाही आली म्हणजे हिचं शूटिंग नाही लागलं की ते मिस करतात आणि म्हणतात की अरे त्यांना माहीत असतं तरी अरे आज मोरू नाही आली. हिला आम्ही सगळे मोरे हिचं आणणार आहे पण आम्ही हिला मोरू म्हणतो. त्यामुळे ते कोणी नाही म्हटलं तरी ते असं म्हणतात की अरे आज मोरू नाही शी बाबा असं करतात. मला आता कळतंय की मी मला असं वाटत होतं अंबर आहे त्यांचं नाही favorite. नाही तो ऍक्टिंग मध्ये किंवा कामाच्या बाबतीत. पण अदर दॅन दॅट ठीक आहे. जर तुम्हाला सेटवर कोणाचा तरी डबा चोरून खायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाचा डबा चोरून खाल? मी हिचा डबा सोडते. ही स्वतःच्या हाताने बनवते आणि खूप उत्तम बनवते. काय काय असतं स्पेशल डब्यात? कालच तिने काय मुगाचे चिले, मुगाचे चिले आणि ते चटणी आणि दही आणि काय काय करून आणते. असं ते ताक एक आणते ती पुदिना टाकून वगैरे. ओके. सेटवरचा असा कोणता कलाकार आहे जो सीन संपला की लगेच मोबाईलमध्ये बिझी होतो? सगळे हो सगळे. ओके. संपूर्ण टीम सोबत पार्टी करायची असेल तर तुमची आवडती जागा कोणती? आवडती जागा कुठलीही आवडती जागा कुठलीही फक्त आमची माणसं पाहिजे हो, बस. बरोबर. आणि पिकनिक हवी? Yes. ओके. सेटवर सर्वात जास्त वेळा सायलेन्स प्लीज हा ओरडा कोणाला मिळतो? पर्सनली आम्हाला कोणाला नाही. आम्ही गुणी आहोत. गुणी आहेत. सगळेच गुणी आहेत आपण. हो. म्हणजे ओके. इन्क्लुडिंग छोटा मुलगा आमचा. हो. छान. शूटिंगच्या गडबडीतही स्ट्रिक्ट डाएट कोण फॉलो करतं? अंबर आहे. आंबर आहे. हेमांगी ने तिचे काही कारणांमुळे थोडंसं सोडलं होतं पण तिनेच ॲक्च्युली तिच्याचकडून इन्स्पिरेशन मिळालं आहे बऱ्याच गोष्टींचं. म्हणजे मला तरी व्यायाम आणि डाएटच्या बाबतीने हिने खूप गायडन्स दिला आहे, एनकरेज केलं आहे आणि ते मोटिवेशन ती सतत देत असते. आणि आता ती पण रिझ्यूम केलं आहे तिने तिचं. सो असे सगळेच त्या बाबतीत असे फ्रीक आहेत हळू, म्हणजे कमी जास्त प्रमाणात त्यांच्या किंवा असे ते जॉईन करतात त्या मोहिमेत. ओके. या मालिकेच्या संपूर्ण टीमला एका शब्दात कसं डिस्क्राईब करा? मी एका शब्दात नाही सांगू शकणार. मी एक वाक्य म्हणेन की
यायचा उत्साह असतो आणि इथून जाताना समाधान मिळतं. क्या बात आहे. कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट. ओके, आता एक लास्ट आहे, कंपल्सरी टास्क आहे. प्रत्येकाने एक एक उखाणा घ्यायचा आहे. यात विठ्ठल आणि वारी हे शब्द आलेच पाहिजेत. हे नाही जमलं तर टंग ट्विस्टर सांगणार तो म्हणायचं. टंग ट्विस्टर बेस्ट असेल का? तू टंग ट्विस्टर घे. हां, पण तुम्ही घेऊ मी शकता. उखाणा घेते. हां, ठीक आहे. तू उखाणा घे. आमच्या मॅडम खूप छान पोएट्री बनवतात. नाही. टंग ट्विस्टर सांगतो पर्यंत मी बनवते काहीतरी. हां. हां, तर मी हां, फंबल होऊन मोकळी होते. ओके. वाट वारीची न्यारी मी विठ्ठलाचा वार करू. ठीक आहे, 5 वेळा कंटिन्यूस बोलायचं. वाट वारीची न्यारी मी विठ्ठलाचा वार करू. वाट वारीची न्यारी मी विठ्ठलाचा वार करी. 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 व्हेरी नाईस. तू अनोळखी तरी सोबतीच्या सगळ्या क्रू मेंबर्स बरोबर आहे एक वेगळीच दुनियादारी. विठ्ठलाचं नाव घेते. चालू दे अशीच या सिरियलची सुंदर वारी. वा वा, खूप छान, खूप छान. शीघ्र कवी. ओके मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. Thank you. आणि मराठी फ्लॅट्सवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमच्या सिरियलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस.